तू रे माझा मित्र या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. वलर ही स्वतःशी बोलते, रमाकांत हा उदयकांतपर्यंत पोहोचण्याच्या अगोदर मला त्या उदयकांतचे तोंड बंद करावेच लागेल. त्यानंतर आपण पाहतो ईश्वरी ही अर्णवला बोलते, अर्णव सर, सौदामिनी देशमुखकडे आपल्या कंपनीचे 60% शेअर आहेत. मग ते आपल्या कंपनीचेच नाव का बदनाम करत आहे? तेव्हा अर्णव बोलतो, तिला कंपनीच्या नावाशी आणि पैशाची काही घेणे देणे नाही, तिला फक्त माझी बदनामी करायची आहे. त्यानंतर आपण पाहतो अर्णव आणि ईश्वरी हे सौदामिनी देशमुखकडे गेले असतात आणि सौदामिनी ही अर्णव ईश्वरला बोलते, तुम्ही आता वेळ वाया घालू नका, तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे, तुमची कंपनी बर्बाद होणार आहे, तुमचं काउंटडाऊन सुरू झालं आहे. तेव्हा ईश्वरी बोलते, काउंटडाऊन आमचं नाही तर तुमचं सुरू झालेलं आहे. आम्ही आता या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन ही स्पर्धा जिंकणार आहोत आणि आम्ही आमची कंपनी सात्विक फॅशन वाचवणार आहोत. आता तुम्ही त्यासाठी तयार राहा. आणि तेव्हा देशमुख ही रागाने त्या दोघांकडे पाहू लागते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये ईश्वरी आणि अर्णव कशा प्रकारे आपली सात्विक फॅशन ही कंपनी वाचवणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. तू रे माझा मित्र या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.